दुसरीही मुलगी झाली म्हणून अवघ्या 1 महिन्याच्या चिमुकलीला पाण्यानं भरलेल्या बादलीत बुडवून ठार मारल्याप्रकरणी तिच्या आईला येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेप आणि 25,000चा दंड अशी शिक्षा सुनावली। दंड न भरल्यास 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। तालुक्यातील वहाळ घडशीवाडी येथील शिल्पा प्रवीण खापले असं या निर्दयी मातेचं नाव असून अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डॉक्टर अनिता नेवसे यांनी सोमवारी 25 ऑगस्ट रोजी हा निकाल दिला। तालुक्यातील वहाळ घडशीवाडी इथं 5 मार्च 2021 रोजी राहत्या घरी ही घटना घडली होती। शिल्पा खापले हिला 2 मुली होत्या। पहिल्या मुलीनंतर आपल्याला मुलगा व्हावा अशी तिची इच्छा होती, मात्र तिला दुसऱ्यांदा मुलगीच झाली। तिचं नाव शौर्या ठेवण्यात आलं। शौर्या अवघ्या 1 महिन्याची असताना तिची आई शिल्पानं पाण्यानं भरलेल्या बादलीत बुडवून तिचा जीव घेतला। खाली डोके आणि वर पाय अशा पद्धतीनं तिनं मुलीला बादलीत बुडवलं। या प्रकरणी प्रारंभी सावर्डे पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली होती, मात्र पोलिसांना चौकशी दरम्यान चिमुकलीचा खूनच झालाय असा संशय आला। त्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला होता। तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी यांनी या प्रकरणी सखोल तपास केला आणि निर्दयी आईवरच खुनाचा गुन्हा दाखल केला। या प्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू होती। जिल्हा सत्र न्यायाधीश डॉक्टर नेवसे यांनी सोमवारी आरोपी शिल्पा खापले या मातेस जन्मठेपेची शिक्षा सुनावली।